मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता राज्य सरकारनं लाडक्या बहिणींना आणखी एक दणका दिलाय। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबियांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची महत्त्वाकांक्षी ही योजना सुरू केली होती आणि त्यानंतर आता ही योजना आर्थिक चणचणीमुळे बंद करण्यात आलेली आहे। वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा शासन निर्णय देखील काढलाय आणि योजना बंद झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। या घटकांना दिलं जाणारं आर्थिक सहाय्य, प्रस्तावित योजनांचा आगामी आर्थिक भार आणि शासनाची इतर दायित्व या सर्वांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदे यांची साडी वाटप योजना होती कुठेतरी आर्थिक अडचणीमुळे बंद पडली आहे। सुरू करण्याचा निर्णय एखाद्या वेळी पुन्हा एकनाथजी करतील। आता साडीची योजना बंद केली। आता एक दिवस हे जातील दरवाजात, त्या बहिणीला ज्या पद्धतीनं फसवलं गेलंय खोटी आश्वासनं देऊन, तर ती ताई आमची त्या साडीचा नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्या निकृष्ट दर्जाच्या। एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती, म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस। पण बनवा बनवी किती करावी या लोकांनी, याच्या मर्यादा संपल्या आहेत।